तपोवनातील वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक पाहायला मिळते। झाडांच्या कत्तली विरोधात मनसे तपोवनात आंदोलन करणार आहे। अमय खोपकर, सायली संजीव यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। महेश, काय अधिकची माहिती? नीलम, अगदी खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं असेल का नाशिकच्या तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला खरं तर मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनंतर शिंदेच्या शिवसेनेने देखील त्या ठिकाणी काल आंदोलन केलेलं होतं आणि आज या वृक्षतोडीच्या विरोधात मनसे सुद्धा आता तिथं उतरणार आहे आणि या वृक्षतोडीला त्यांच्याकडनं विरोध केला जाणार आहे। मनसेचे नेते अमय खोपकर असतील, अभिनेत्री सायली संजीव असतील, हे या आंदोलनामध्ये सहभागी होणार असं आहे। यापूर्वी जर आपण बघितलं तर अभिनेत्री अनिता दाते असेल, त्याचप्रमाणे अभिनेता सयाजी शिंदे यांनी देखील तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात खरं तर आक्रमक भूमिका घेतलेल्या होत्या आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही वृक्षतोड होऊ नये यासाठी खरं तर ते पुढे आलेले होते आणि प्रशासनाला अजूनही त्यांच्याकडनं विनंती केली जाते का ही वृक्षतोड थांबवावी, कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू महंतांची दुसरीकडे व्यवस्था करावी आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मनसेचं आंदोलन देखील तितकंच महत्वाचं होतं। कशा पद्धतीने ते आक्रमक पद्धतीने आंदोलन हाताळतात तेही बघणं आता तितकंच महत्वाचं आहे। मात्र सातत्याने होत असणारे आंदोलन आणि तपोवनातील वृक्षतोडीला केला जाणारा विरोध याला आता सरकार किंवा प्रशासन याच्यावर नेमकं काय तोडगा काढतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे। महेश, किती वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे? अगदी काही वेळातच आता नेते जे आहे ते थोड्या वेळातच आता नाशिकच्या तपोवनामध्ये पोहोचणार आहे आणि या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली जाईल। खरं तर काल मंत्री गिरीश महाजन यांनी देखील तपोवनाची पाहणी केलेली होती आणि त्यांनी देखील असं सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत नाशिककरांचं आणि सगळ्यांचं समाधानकारक आणि निराकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठल्याही वृक्षाला हात लावला जाणार नाही, अशी जी माहिती ती मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली। एकाच्या बदल्यात 10 झाडे लावण्याची तयारी देखील दाखवलेली आहे। मात्र त्याला देखील नाशिककरांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे का आहे ती झाडे जगवा, ही झाडे तोडू नका, तुम्हाला वृक्षारोपण करायचं आहे तर त्या ठिकाणी वृक्षारोपण करा, मात्र हा नाशिककरांचा जो तपोवनातील श्वास आहे तो हिरावून घेऊ नका, अशा पद्धतीच्या भूमिका नाशिककरांनी मांडलेल्या आहे। त्यावर हरकती घेण्यात आलेल्या आहे। त्यामुळे आता मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर देखील मोठा पेच निर्माण झालेला आहे। खरं तर कुंभमेळ्याची जबाबदारी कुंभमेळा मंत्री म्हणून त्यांच्यावर आहे आणि वृक्षतोडीला होत असणारे विरोध आणि नाशिककरांची जनभावना आणि पर्यावरण प्रेमी या सगळ्याच्या विरोधात ह्या आक्रमक भूमिका बघायला मिळत आहे आणि थोड्या वेळात आता मनसेचं आंदोलन देखील सुरू होणार आहे। आता मनसे कशा पद्धतीने आंदोलन करतं, तपोवन वाचवा मोहिमेत कशा पद्धतीने सामील होतं ते देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे। याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।